कॉन्ट्रास्ट है सेल पे गिफ्ट वगैरे करायची लोक तर अशी पण वेगळे वर्क अनुसार असते. ठीक आहे. 5000 लगभग 3.5 इसके दोनों ही है, ये बीटी में जाता है, वो 80 में जाता है. पिछले बार वाला ही है वो जो करने वाला. हॅलो एव्हरीवन, सो इट इज अ नेक्स्ट डे आणि काल मी ब्लॉगिंग केलं होतं. सो काल मी गेली होती पिंपरी मार्केटमध्ये. मला जरा साड्यांची आणि मुलीच्या ड्रेसेसची शॉपिंग करायची होती, तर पिंपरी मार्केटमध्ये गेली होती आणि तिथला बराचसा मी शूट केलेला आहे. बट ॲट द एंड जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करायला घेतला तर तेव्हा कळलं की माझ्याकडे याची एंड अशी कुठलीच क्लिप नाही आणि मी तुमच्यासोबत अशी कुठली शॉपिंग शेअर पण नाही करू शकत त्या ब्लॉगमधून. सो थॉट ऑफ की तुमच्यासोबत जीही काही मी शॉपिंग केलेली आहे ती या ब्लॉग थ्रू शेअर करावी. आणि चला मग जास्त वेळ वेस्ट न करता शॉपिंग बघूया मी काल काय काय केले ते. सो घरामध्ये आता एक लग्न आहे आणि लग्नासाठी अशी म्हणून मला एखादी साडी हवी होती. सॉफ्ट सिल्क आणि अशी काठापदराची साडी मला हवी होती. तर साडी घ्यायला सगळ्यात आधी मी गेली चिंचवड या ठिकाणी आणि तिथनं राहुल हे साडी सेंटर म्हणून शॉप आहे, तर तिथनं मी एक साडी परचेस केलेली आहे. ती तुम्हाला क्लिपमध्ये दिसलीच असेल. तर हे बघा, ही अशी साडी मी घेतलेली आहे आणि बीझी प्रिंट आहे. ऑल ओव्हर साडीवरती बीझी प्रिंट आहे. पॅरोट कलरमधून अगदी लाईट असा कलर हा आहे आणि याला कॉम्बिनेशनमधून थोडासा असा ब्ल्यूइश लाईक सी ब्ल्यूइश कलर जो येतो ना त्या कलरचं याला कॉम्बिनेशन आहे. तर अशा 2 टोनमध्ये ही साडी आहे आणि पूर्ण साडीला या प्रकारची अशी लेस आहे. तर आता सध्या ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे अशी साड्यांमध्ये लेस, तर फार छान दिसते. पूर्ण असं काठापदराचं लुकसुद्धा येत नाही आणि अगदीच अशी फॅन्सी अशी सुद्धा वाटत नाही. तर खूप छान आणि सोबर अशी ही साडी आहे आणि सॉफ्ट आहे आणि त्यामुळे अंगावरती घातल्यानंतर ही साडी फुगणार नाही. छोट्या छोट्या फंक्शनमध्ये वगैरे अशी सुद्धा याला वेअर करू शकता. एखाद्या बर्थडे पार्टीजमध्ये, बेबी शॉवरमध्ये किंवा हाऊस वॉर्मिंग सेरेमनीमध्ये. अशी सिंपल साडी आहे आणि खूप छान दिसतं अंगावरती घातल्यानंतर. कलर खूप उठून दिसतो. सो येस, दिस इज माय फर्स्ट परचेस फ्रॉम राहुल साडी सेंटर चिंचवड. साडीचं ब्लाऊज दाखवायचं राहिलं तर साडीचं ब्लाऊज या प्रकारे आहे. हे ब्लाऊज आहे ब्ल्यू टोनमधलं आणि त्याला अशा प्रकारची हँडवर वगैरे
लेस दिलेली आहे. दोन साड्या मी घेतलेल्या आहे, एक बांबू सिल्क आणि एक अशीच काठपदराची हेवी मधून घेतलेली आहे. तर ती मात्र शॉपमध्ये आहे. ती जेव्हा येईल तेव्हा मी व्हिडिओमधून तुमच्यासोबत किंवा कुठल्याही ब्लॉगमधून तुमच्यासोबत मी शेअर करेलच. सो आता तरी मी ते दाखवू नाही शकत. मी त्याचं ब्लाऊज शेअर करते. जी बांबू सिल्क मधून साडी आहे तर त्याचं ब्लाऊज हे आहे. बांबू सिल्कची साडी आहे ही इतकी सॉफ्ट आहे, म्हणजे आता मुली आहेत त्यांना खूप अशा हेवी साड्या घालू नाही शकत, ज्यांचे नवीन नवीन आता लग्न झाले नसतं, हॅबिट नसते आपल्याला या आधी घालण्याची, तर त्यामुळे त्या खूप अशा वेटेज आणि हेवी वर्कवाल्या साड्या अशा नको वाटतात. कधी कधी कुठे कुठे तर घातल्या जातातच किंवा घालतोच आपण त्या आवडीने, पण प्रत्येकच ठिकाणी ताजता म्हणून नाही घालू शकत. तर एक हेवी लुक आणि खूप लाईट वेट अशी अंगावरती साडी जर हवी असेल तर बांबू सिल्क हे तुम्ही नक्की घ्या. खूप छान साडी आहे. मी इथे कुठे मला जर फोटोजमध्ये वगैरे कुठे व्हिडिओजमध्ये असेल दिसलं तर मी स्क्रीनशॉट घेऊन इथे कुठे इन्सर्ट करण्याचा मी प्रयत्न करेल. अदरवाईज कुठल्या तरी व्हिडिओमधून माझ्या राहिलेल्या 2 साड्या मी तुमच्यासोबत शेअर करते. माझ्या साडीचं ब्लाऊज पीस, ही साडी जी आहे बांबू सिल्क ती आईने घेतलेली आहे आणि दिस इज माइन. असे त्याचे काठ आहेत आणि पॅरेट कलर आहे. पॅरेट कलरमधून हा थोडा लाईट येईल, आय डोंट नो, पण व्हिडिओमध्ये हा बराच डार्क येतोय. तर पॅरेट कलरमधून थोडा लाईट कलर आहे हा आणि याला कॉम्बिनेशन पर्पल कलरचं. सो बेस्ट कॉम्बिनेशन. माझ्याकडे पर्पल कलर आय थिंक सो पूर्ण वॉर्डरोबमध्येच प्रत्येकच शेड पर्पल कलरचा माझ्याकडे आहे. सो हा आहे डार्क एकदम असा जामुनी कलर, जांभळा कलर आहे अगदी छान असा आणि खूप छान दिसतो या कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये. सो साडी आल्यावरती ती साडी शेअर करायला मी खूप एक्सायटेड आहे. खूप छान आणि खूप अफोर्डेबल रेंजनी मला ती साडी मिळालेली आहे. पण ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ नक्कीच देईल. माझ्या या साडीच्या ब्लाऊज पीसवरती मला करायचं आहे वर्क. आता वर्कची गोष्ट केली तर बाहेर देण्यासाठी आय थिंक सो 2,000 to 3,000 पासनं रेंज आहे त्याची स्टार्ट होण्याची. सो एवढं मला काही नाही, म्हणजे ते ब्लाऊजच जाणार माझं 4,000 to 5,000 पर्यंत. सो मी हे पिंपरी मार्केटमधून ना हे घेऊन आलेली आहे. रेडीमेड पॅच जे असते ते जिथे आपण कुठे स्टिच करतो हे त्यांना द्यायचे आणि ते ब्लाऊजवरती फिट कर. याच्या हँडवरती म्हणजे आपल्या हँडवरती हातावरती सुद्धा याचे पॅच येणार. देन त्याच्यानंतर हाफ जो नेक येतो इथून इथपर्यंत, इथे पल्लू राहतो, तर हा जो ओपन पार्ट असतो ब्लाऊजचा तर इथे हा पार्ट येणार आणि त्याच्यानंतर हे बॅक साईड ऑफ दी ब्लाऊज असं की घ्यावं. सो दिस टाइम म्हटलं चला आपल्याला ब्लाऊज छान मस्त घरीच आपण डेकोरेट त्याला करू शकतो आरीवर्क. असं घेऊन आली आहे. क्लचर्स भरपूर सगळे पिंपरी मार्केटमध्ये जे बसतात ना गाड्यांवरती वगैरे त्यांच्याकडूनच घेतले आहे. क्वालिटी वाईज वगैरे छान आहे आणि माझे क्लचर्स ना मिष्टू तोडून टाकते, कधी तर माझ्या पिलो खाली येऊन ते तुटून जातात. सो त्यामुळे 100 में 3 बेस्ट आहे आणि छान आहेत, क्वालिटी पण छानच आहे. इथे मी तुम्हाला प्राइस कुठल्याच गोष्टीची शेअर करत नाही. ज्याही काही गोष्टी मी व्हिडिओजमध्ये दाखवलेल्या आहे त्यांच्यापैकी कुठल्याही तुम्हाला चॉईस झाल्या, तुम्हाला त्याची प्राइस जाणून घ्यायची असेल तर मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की जोडा, मी तुम्हाला तिथे रिप्लाय देईन. त्यानंतर हे असे इयरिंग्स मी घेतलेले आहेत आणि याला अशी वेल आहे बॅक साईडनी कानाच्या टाकायची आणि छान वाटले, क्यूट वाटले. मला बरेच दिवसांचे घ्यायचे होते आणि मोत्यांमध्ये घ्यायचे होते, मला पूर्ण पर्लमध्ये घ्यायचे होते. सो हे मिळाले. आता ब्लाऊजला थोडं मला वर्क करायचं आहे. सो असे पॅचेस मी घेऊन आली आहे मार्केटमधून आणि लोटस थीममध्ये मी याला थोडं वर्क करणार आहे, कारण ऑलरेडी जे पॅच आहे ना मी दाखवला इथे. सो इथे लोटस आहे आणि मला ते लोटस ना असे हँडवरती वगैरे सुद्धा हवे आहेत त्याचे पॅच. सो हे 2. त्याच्यानंतर जे बुट्टीज येतात असे लावायसाठी पूर्ण ब्लाऊजवरती हे आणले आणि ही लेस खूप छान आहे. ही लेस आणि हे सामान होलसेलमध्ये मिळतं. सो तुम्ही बल्कनी जर हे घेत असाल तर हे अजून जास्त चीप पडतं, तर त्यामुळे बल्कनी घेत असाल तर बेटर. आणि जर असं थोडं थोडं घेत असाल तर ते पॅकेट जेवढे छोटे असतात ना तेवढे ते कॉस्टली पडतात. सो त्यापेक्षा बल्कनी घरात आणून ठेवायचं. आपले ब्लाउजेस किंवा छोटे मोठे असे वर्क वगैरे आपण त्याच्यावरती करतोच तर ते करत राहायचे. त्यानंतर घेतलाय मी हा बँगल सेट.
छान आहे ना. ह्या बँगल्स मला कधीच्याच घ्यायच्या होत्या, पण ह्या मला रेडीमेडच तिथे दिसला. म्हटलं नको काही सेट वगैरे करायला, रेडीमेड मला दिसला माझ्या साडीवरती हा मॅच होणार, सो मी घेऊन आले. आणि इट जस्ट फॉर 200. तर याचीच प्राइस मी फक्त सांगितली. बाकी तुम्ही मला विचारा कमेंटमध्ये, मी सांगेल. कन फॉर बॅक डोरीज छान आहेत. हे तुम्ही घागऱ्याला सुद्धा लावू शकता किंवा लहान मुलींचे जे छोटे छोटे घागरे असतात ना, त्याला पण बॅक साईडला ऑरेल्स असे साईडला वगैरे इथे हे टक्कर करू शकता. खूप छान वाटतात आणि छान वाटतात. आता हे सगळं जे आरी वर्क आहे ब्लाऊजवरती जे मी करणार आहे, तर त्यासाठी ते काही थ्रेडनी किंवा सुई धाग्याने वगैरे नाही करायचं. तर त्याच्यासाठी ना मी हा असा एक ट्यूब आणलेला आहे. तर याने जस्ट ते असं लावायचं पूर्ण पॅचवरती हा ट्यूब आणि स्टिक करायचा. मेक शुअर की फॅनमध्ये ते ड्राय व्हायला हवा आणि त्याच्यानंतरची नेक्स्ट डिझाईन ही करायला घ्यायची. सो खूप इझी आहे. मी केलेलं आहे याआधी माझ्या साडीवरती. आय थिंक सो मी टिकल्या वगैरे लावलेल्या आहेत. सो छानच वाटलं मला. झाली माझी शॉपिंग. आता मुलीसाठी मला उन्हाळ्यामध्ये आता समरमध्ये ना छान कॉटन प्रिंटचे असे ड्रेसेस घ्यायचे होते. सो हा एक ड्रेस मला मिळाला आहे तिच्यासाठी. खूप छान आहे. क्यूटशा स्लीव्ज आहेत अशा आणि छान आहे. फॅब्रिक खूप छान आहे अँड यू वोंट बिलीव्ह की मी हे कुठल्या प्राइसला घेतलेलं आहे. पण फॅब्रिक बघून कोणाला कळणार नाही की ह्याची प्राइस काय आहे. सिरियसली तुम्ही एकदा शोधा. मार्केट सर्च करण्याची भरपूर भरपूर गरज असते. बऱ्याचदा असं होतं की आपण एका शॉपमध्ये जातो, खूप टायर्ड झालेलो असतो, तर नेक्स्ट टू नेक्स्ट अशा शॉप एक्सप्लोर करण्याची ना आपल्याला कपॅसिटी राहिली नसते. बट करा, जेव्हा तुम्ही मार्केटिंग करता तेव्हा भरपूर असे शॉप एक्सप्लोर करा आणि त्यातूनच ही एवढी बजेट फ्रेंडली मी शॉपिंग केलेली आहे की एका शॉपमधून तर कुठलीच गोष्ट मी घेतली नाही आहे, एक्सप्लोर केली आहे. एका गोष्टीसाठी मी 3 ते 4 शॉप्स फिरली आहे आणि त्यानंतर कुठेतरी परचेस केलं आहे. सो दिस इज अ व्हेरी बजेट फ्रेंडली लो कॉस्ट शॉपिंग. इष्टूसाठी हा प्लाझो मी घेतलेला आहे. तर हे त्याच्यावरचं क्रॉप टॉप आहे आणि खूप छान डिटेल असं वर्क याच्यावरती केलेलं आहे. फिनिशिंग खूप खूप छान आहे. कलर जो दिसतोय त्यापेक्षा अजून डार्क आहे. आय डोंट नो, यामध्ये थोडा लायटर शेड येतोय. तर हा प्रॉपर जो मोरपंखी कलर असतो ना, पिकॉक कलर, तो आहे आणि खूप छान आहे, क्यूट आहे. तिच्याकडे असा नव्हता पण. सो हा कलर मी इथे घेतलेला आहे. आणि यामध्ये एक राणी कलर होता, बट राणी कलरचं तिच्याकडे भरपूर कलेक्शन होतं आणि थोडं थोडं आहे सुद्धा. सो दिस इज द प्लाझो विथ दिस टॉप. छान आहे, तिला पण आवडला आणि खूप लाईट वेट आहे. मुली आवडीने घालतील. हा साडीमध्ये पण खूप ट्रेंडिंग आहे. तर त्यामुळे ना बेस्ट टू कॅरी थ्रू आउट द डे. कुठल्याही लग्नात वगैरे किंवा छोट्याशा फंक्शनमध्ये घालू शकता. आणि हो, छान मस्त या प्लाझोला ना एक ओढणी आलेली आहे. छान छोटासा दुपट्टा आहे जो की असा आहे. छान आहे हा ड्रेस. तर मलाच एवढा आवडला. जर यामध्ये बिग साईज असती तर मी नक्की हा घेतला असता. खूप छान आहे, कलर सुद्धा खूप मस्त. सो ही आहे मिशूची सँडल. सो फर्स्ट टाइम एव्हर तिला या हिल्सचे फुटवेअर मी घेतले. अजिबात तिला फ्लॅट फुटवेअरच मी दिलेले आहेत आतापर्यंत घालायला. सो ही फर्स्ट हिल आहे आणि मी तिला नको बोललेली, बट तिचा एवढा आग्रह होता ना, नाही मम्मा मला हीच हवी आहे. सो तिला बेसिकली ना ही डिझाईन फार आवडलेली आणि खरंच खूप छान आहे. घातल्यावरती खूप छान असं लुक येतो. कुठल्याही पार्टीवेअर ड्रेस खाली ही जाते. व्हेरी गुड. आणि ही ग्लास हिल जे आहे ना ते आता जास्त ट्रेंडिंग आहे. सो त्यामुळे खूप छान दिसते घालायला. बेस्ट. हीच होती माझी शॉपिंग आणि या व्यतिरिक्त घरातले छोटे मोठे आयटम्स, बस एवढीच काही शॉपिंग होती. आणि मेन जे आहे ना शॉपिंगमधल्या त्या होत्या माझ्या साड्या. ज्या 2 ज्या नाही आहेत त्या ब्लाउजेस मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या सध्या आहेत शॉपमध्ये, जे की त्यांचे ब्लाऊज पीस आणि
साडी पॉलिशिंगचं काम करायला त्या तिथे ठेवलेलं आहेत. मे बी 3-4 डेजमध्ये त्या मिळतील. सो आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड टू शो यू गाईज, कारण त्या एवढ्या जास्त अफोर्डेबल आणि खूप छान क्लासी आणि रॉयल लुक देणाऱ्या साड्या मी घेतल्या कुठून, तर मी घेतल्या तर पिंपरी मार्केटमध्ये मेन जिथे गेट असतं ना, आणि तिथून जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा राईट साईडला आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा तिकडनं भरपूर अशा लेन्स आहेत, छोट्या लेन्स आहेत. बऱ्याचदा असं होतं, म्हणजे मी सुद्धा तिथे आधी जेव्हा जायचे तेव्हा मी त्या लेन्समध्ये कधीच नाही जायचे. अगदी स्ट्रेट फॉरवर्ड असं मार्केट वगैरे फिरलं की रिटर्न त्या लेनमध्ये ॲक्च्युली खूप छान छान शॉप्स आहेत. तर त्याच लेनमध्ये एक असं शॉप आहे साडीचं मोठं. मी त्याचं फक्त नाव, मला जर कोणी कमेंट केलं, कोणाला जर वाटलं की तिथे आपण शॉपिंग करावी तर मला नक्की कमेंट करा, मी नाव तिथे टाकेल कमेंटमध्ये. तो कशी वाटली शॉपिंग हे मला नक्की कळवा. खूप चीप पण नाही आहेत प्रोडक्ट आणि खूप कॉस्टली पण नाही आहेत. सो व्हेरी व्हेरी बजेट फ्रेंडली शॉपिंग केली. ऑलराईट, पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.